आपलं एकही आश्वासन त्या बाजारानं या 7 वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा आता आपण तिथं परत उभा राहू शकत नाही. गेलं तर लोक आपल्याला जोड्यानं हाणतील. 2017 पासून ते 2025 पर्यंत तुम्ही आमच्या नरखेड मतदारसंघामध्ये काय केलं ह्याचा हिशोब किती शेतकऱ्यांकडून मागत हे त्यांना माहीत होतं. म्हणून ते तिथून ती पळून गेले आणि कुरूमध्ये जाऊन त्या ठिकाणी उभा